शेतकरी कर्जमाफी मोठी घोषणा. जय शिवराय मित्रांनो. राज्यातील बळीराजा ज्या ऐतिहासिक घोषणेची वाट पाहत होता, ती मोठी घोषणा आज अखेर अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की पहा. अशाच शेतीविषयक आणि सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग जाणून घेऊया सरकारचा हा मोठा निर्णय. मित्रांनो, आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर 2025 पर्यंतचे कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. फक्त थकीत कर्जदारांनाच नाही, तर जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि वेळेवर आपल्या पीक कर्जाची परतफेड करतात, अशा नियमित शेतकऱ्यांना सुद्धा सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी आजच्या बजेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. आता ही योजना नेमकी कशी राबवली जाईल? तर मित्रांनो, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या संदर्भातील अभ्यासगट समितीचा अहवाल सादर होणार आहे. त्या अहवालानंतर कोणते शेतकरी पात्र असतील, नेमके निकष काय लावले जातील आणि कोणत्या वर्षाची अट असेल हे स्पष्ट होईल. या योजनेचे अधिकृत शासन निर्णय (जी.आर.) निर्गमित झाल्यानंतर आपण त्याची सविस्तर माहिती चॅनलवर घेऊन येणारच आहोत. पण कर्जमाफीची बजेटमध्ये घोषणा होणे ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. तर मित्रांनो, राज्यातील 2 लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असलेल्यांना आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना आजच्या अर्थसंकल्पातून खऱ्या अर्थाने मोठा दिलासा मिळाला आहे. तुम्हाला सरकारचा हा निर्णय कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना व्हॉट्सॲपवर शेअर करा. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.